नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हुंडाई ओरा SX CNG ही गाडी। फ्रंटला जर बघितलं आपण तर याच्यामध्ये बघा कास्केट ग्रिल मिळतोय आपल्याला। हा हुंडाई ओरा SXचा टायटन ग्रे कलर आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हॅलोजन हेडलॅम्प आपल्याला बघायला मिळतील। त्याचबरोबर खालच्या साईडला जर बघितलं आपण बंपरवर आपल्याला याच्यामध्ये LED DRL लाईट मिळतात बूमरँग शेपमध्ये। साईडला जर बघितलं तर ह्याच्यामध्ये 15 इंचाचा डायमंड कट अलॉय व्हील दिलेला आहे आणि साईड इंडिकेटर ऑन मिरर येतो। ह्याचे डोअर हँडल जर बघितले आपण तर क्रोममध्ये येतात। हा आहे गाडीचा साईड लुक। वरच्या साईडला जर आपण बघितलं तर याच्यामध्ये शार्पिन अँटेना दिली ही आहे। याची फ्युअल टँक, पेट्रोलची फ्युअल टँक कॅपॅसिटी याची येते 37 लिटरचे। टेल लाईट जर बघितलं तर हा अशा लुकमध्ये येतो आपल्याला। आणि हा आहे रिअरचा स्पॉइलर। ह्याच्यामध्ये पाठीमागच्या काचेवरती आपल्याला डिफॉगर लाईन मिळतील। हा आहे बॅक लुक गाडीचा। डिकीवर जर बघितलं आपल्याला तर ह्याच्यामध्ये क्रोममध्ये हुंडाईचा लोगो, पाठीमागच्या साईडला कारचे नाव आणि खालच्या साईडला ह्याच्यामध्ये स्ट्रीप प्रोव्हाइड केलेली आहे क्रोममध्ये। तसंच आपण डिक्की जर ओपन करून बघितली तर ह्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट आपल्याला 235 लिटरपर्यंत बूट स्पेस मिळतो। आणि हा आहे CNGची टाकी आहे। CNG टाकीची कपॅसिटी आहे 11 किलोपर्यंत। साधारणतः हाय प्रेशरवरती CNG फील केला असता आपल्याला 8.5 ते 9 किलोपर्यंत मॅक्सिमम CNG याच्यामध्ये फील होतो। तसेच आता आपण जर असं साईडचा लुक एक वेळ बघून घेऊया। ह्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनल मिळणारा फीचर म्हणजे कीलेस एंट्री आपल्याला याच्यामध्ये मिळते, स्मार्ट की। ड्रायव्हर साईडचा जर आपण आर्मरेस्ट जर बघितला तर ह्याच्यामध्ये आपल्याला फीचर जे मिळतात तर फ्रंटचा जो बटन आहे तर त्याच्यामध्ये आपण साईड मिरर जे आहे ते इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्ट करू शकतो। सेकंड नंबरच्या बटनने आपण मिरर इलेक्ट्रिकली फोल्ड करू शकतो। बाकीचे जे 4 बटन आहेत तर त्याच्यामध्ये आपण चारही विंडो ज्या आहेत त्या डाऊन आणि अप करण्यासाठी आहेत आणि लास्टचा बटन रिअरच्या विंडोज लॉक करण्यासाठी आहेत। तसंच आपण याची जर सीट बघितली तर सीटमध्ये आपल्याला हा ड्रायव्हिंग सीट हाईट ॲडजस्टेबल मिळतो। तसंच हा इंटेरियर आहे गाडीचा। इंटेरियरमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये डार्क ब्राऊन इन्सर्ट दिसतोय। AC जो आहे गाडीचा तो AC मॅन्युअल दिलेला आहे। ह्याच्यामध्ये टचस्क्रीनची साईज 8 इंचाची येते। टचस्क्रीनमध्ये आपल्याला अँड्रॉइड ॲटो, ॲपल कारप्लेअर, वॉइस रिकग्नायझेशन कमांड इत्यादी फीचर्स मिळतील। क्लस्टर जो आहे याचा तर त्याच्यामध्ये ऑडोमीटर दिलेले आहेत आपल्याला। ह्याच्यामध्ये CNG आणि फ्युअलचं कंपनीकडून येणारं रीडिंग हे आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून जाईल। तसंच या गाडीमध्ये प्रीमियम फीचर इंजिन पुश स्टार्ट स्टॉप बटन मिळतो आपल्याला यामध्ये। खालच्या साईडला जर बघितलं तर याच्यामध्ये ऑटो ऑन ऑफसाठी बटन दिलेलं आहे, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम दिलेली आहे। या गाडीचा स्टेअरिंगसुद्धा आपल्याला ॲडजस्ट करता येतो। आणि सेफ्टीमध्ये जर बघितलं तर 6 एअरबॅग प्रोव्हाइड केलेले आहेत याच्यामध्ये। कॅबिनमध्ये पाठीमागच्या साईडला आपल्याला ह्याच्यामध्ये पॉवर आउटलेट म्हणजे मोबाईल चार्जिंगसाठी सॉकेट दिलेला आहे खालच्या साईडला। तसंच रिअरला ACचा वेंट मिळतो। ही आहे पाठीमागची सीट। ह्याच्यामध्ये आपल्याला आर्मरेस्ट विथ बॉटल होल्डरसुद्धा मिळतील। तसेच पाठीमागच्या दोन्ही सीटच्या ज्या हेडरेस्ट आहेत हे ॲडजस्टेबल मिळतील आपल्याला। म्युझिक सिस्टमचे स्पीकर जे आहेत हे 4 डोअरमध्ये 4 स्पीकर येतात। गाडीमध्ये आपल्याला बघायला गेलं तर 1.2 लिटर ड्युअल VTVT इंजन मिळतो। 1.2 लिटरमध्ये 83 PS पॉवर जनरेट करतो हा। नॅचरल एस्पिरेटेडमध्ये इंजन मिळतो हा। आणि या कारची एक शोरूम किंमत आहे 9,04,700 रुपये एक शोरूम किंमत आहे।